सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्य सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 पेपर क्रमांक 1 युनिट क्रमांक 1 टीचिंग अप्टिट्यूड या घटकाच्या आधारित 100 महत्वाचे कन्सेप्ट आपण बघत आहोत. आतापर्यंत 27 कन्सेप्ट आपण बघितलेले आहोत. आता 28वा कन्सेप्ट बघूया. द रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. आपण जो अध्यापन करतो, अध्यापन करत असताना 3 लेवल्स आहे. अध्यापनाची 3 लेवल, एक मेमरी लेवल, एक अंडरस्टँडिंग लेवल आणि एक रिफ्लेक्टिव्ह लेवल. मेमरी लेवल म्हणजे साधा, अंडरस्टँडिंग म्हणजे दुसरा, रिफ्लेक्टिव्ह म्हणजे हाय लेवलचा आणि अतिशय चांगलं अध्यापन पद्धती. मेमरी लेवल म्हणजे शिक्षक शिकवतात, विद्यार्थी फक्त ऐकतात आणि लक्षात ठेवतात, समजून घेत नाही. अंडरस्टँडिंग मध्ये शिक्षक शिकवतात, विद्यार्थी ऐकतात आणि ऐकलेले समजून घेतात. रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे तो शिक्षक शिकवतात, विद्यार्थी ऐकतात, विद्यार्थी समजून घेतात आणि समजून घेतलेले भाग स्वतःच्या जीवनामध्ये वापर करतात. त्याला रिफ्लेक्टिव्ह लेवल. आता रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग एम्स टू डेव्हलप. त्याचं काय एम्स आहे, उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहे रिफ्लेक्टिव्ह लेवलचा? टू डेव्हलप, विकास करणे. कोणामध्ये? विद्यार्थ्यामध्ये. इन लर्नर. काय विकास करायचं? द कॅपॅसिटी फॉर इंडिपेंडेंट थॉट. स्वतंत्र विचार करण्याची कॅपॅसिटी विद्यार्थ्यामध्ये वाढवणे आणि क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्विंग. एक समस्या सोडवण्यासाठी चिकित्सात्मक बुद्धी वाढवणे हे रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंगचा उद्देश आहे. दुसरं, ड्रॉबॅक ऑफ युझिंग स्वयंप्रभा अँड मूक फॉर टीचिंग. अध्यापन करीत असताना आपण जर स्वयं आणि स्वयंप्रभा आणि मूक मॅसिव्ह ओपन ऑनलाईन ह्याचा जर वापर केलो तर त्याच्यातून काय ड्रॉबॅक्स आहे, काय त्रुटी आहे, काय नेगेटिव्ह आहे, त्रुटी काय आहे, काय त्याचा फायदा होत नाही, ड्रॉबॅक्स आहे. काय ड्रॉबॅक्स आहे बघूया. दे कॅन लीड टू लॅक ऑफ डायरेक्ट रिअल टाइम इंटरॅक्शन बिटवीन स्टुडंट्स अँड इन्स्ट्रक्टर. इन्स्ट्रक्टर म्हणजे जो सूचना करणारा जो गुरु असतो, गुरु आणि विद्यार्थी या दोघांमध्ये रिअल टाइम इंटरॅक्शन होत नाही. जसं प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थी बसल्यानंतर शिक्षक जो शिकवतात, रिअल टाइम इंटरॅक्शन मूक, स्वयं आणि स्वयंप्रभामध्ये होत नाही. ही याचा ड्रॉबॅक्स आहे, ही याचा लिमिटेशन आहे, ही याचा त्रुटी आहे, ही याचा दोष आहे. 30वा कन्सेप्ट. A teacher uses a case study to encourage students to analyze real life situation. शिक्षक वापर करतात कशाचा? अ केस स्टडी, व्यक्ती अध्ययन. टू एनकरेज, प्रेरणा देण्यासाठी. कोणाला? टू स्टुडंट्स. कशासाठी? टू अनालाइज रिअल लाईफ सिच्युएशन. प्रत्यक्ष जीवनाचा एक सिच्युएशन देऊन, प्रत्यक्ष जीवनाचा एक संदर्भाचा उदाहरण देऊन त्याचं अनालिसिस करणे, त्याचं विश्लेषण करणे. म्हणजे व्यक्ती अध्ययनाबद्दल, व्यक्ती केस स्टडी म्हणजे व्यक्ती अध्ययन. एका प्रत्यक्ष व्यक्तीबद्दल माहिती पूर्ण सांगणे, त्याच्याबद्दल माहिती देणे, त्याचा रिअल एक्झाम्पल देणे, त्याचं रिअल सिच्युएशन सांगणे. टीचिंग करत असताना एका व्यक्तीबद्दल, एका केस स्टडी बद्दल त्यांचं रिअल लाईफ सिच्युएशन विद्यार्थ्यांना सांगत असेल तर अशा पद्धतीचा अध्यापन पद्धतीला आपण लर्नर सेंटर्ड टीचिंग मेथड असे म्हणतो. तर सेटनेट परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. असंच एक धानय्या सर म्हणून आहेत अक्कलकोटला, त्यांनी प्रत्येक राज्यात जाऊन सेट परीक्षा दिलेत. काय त्याला किती कष्ट झाला असेल. आपल्याला एक परीक्षा पास होण्यासाठी आपण एवढं धडपडतो, मग त्या बिचाऱ्याने 79 टाइम्स परीक्षा पास झालेत, मग तुम्ही का पास होत नाही? असं उदाहरण तुम्हाला दुसरे कोणीतरी दिले तर हे काय झालं? म्हणजे व्यक्ती केस स्टडी तुम्हाला इंट्रोड्यूस झाला. NEP, नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1968
हा एज्युकेशन पॉलिसीचा काय उद्देश आहे बघा. इट टॉक्स अबाउट फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर 6 to 14 इयर्स एज स्टुडंट्स. 1968च्या शैक्षणिक धोरणामध्येच सांगितलेलं आहे की वयोगटातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना फ्री, फुकट आणि कंपल्सरी त्यांना एज्युकेशन देणे. NEP नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986 मध्ये एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला, कॉमन स्कूल सिस्टीम. कॉमन म्हणजे माहिती आहे ना, असं कॉमन सगळे मिळून आपण म्हणतो सगळं वेगवेगळ्या शाळांचा एक ग्रुप करायचं, कॉमन स्कूल सिस्टीम. आणि रिमुव्हिंग डिस्पॅरिटीज म्हणजे असमानता, अनइक्वॅलिटी, असमानता काढायचं आणि कॉमन स्कूल सिस्टीम इंट्रोड्यूस करायचं. हे NEP 1986 मध्ये सांगितलेले आहेत. RTE राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 मध्ये एक नवीन माहिती त्यांनी सांगितलेलं आहे, ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम. ग्रीव्हन्स म्हणजे दोष म्हणतो, काहीतरी कमतरता, काहीतरी त्रुटी. हा ग्रीव्हन्स, कमतरता, दोष, रिड्रेसल म्हणजे काढून टाकणे, सिस्टीम म्हणजे हा एक यंत्रणा, दोष काढून टाकण्याची यंत्रणा या RTE ऍक्ट 2009 मध्ये सांगितलेलं आहे. RMSA राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान भारत सरकारने सुरू केलेले आहेत. एनहान्सिंग क्वालिटी ऑफ सेकंडरी एज्युकेशन, आपला जो हायस्कूल सेक्शन आहे, माध्यमिक शाळेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहा आणि त्याचा रिव्हिजन करा. थँक्यू.